शिरपूर नगर परिषदेचा भोंगळ कारभार, ठेकेदाराला कोणाचा आशीर्वाद? धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, कचरा संकलनातील कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन. शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कचरा संकलन कामकाजातील कथित अनियमितता व सार्वजनिक निधीच्या कथित अपव्ययाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते मोहिस शेख यांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व प्रशासनाने वेळेस हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कचरा संकलन कंत्राटामध्ये कथित गैरव्यवहार झाल्याबाबत त्यांनी अनेक वेळा संबंधित अधिकारी व वरिष्ठ प्रशासनाकडे लेखी तक्रारी आणि निवेदनं दिली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत. प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्यात यावा. कचरा संकलन कंत्राटाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्यात यावा. सार्वजनिक निधीच्या कथित अपव्ययाचे नुकसान भरपाई संबंधित दोषींकडून वसूल करण्यात यावी. संबंधित अधिकारी व कंत्राटदार दीर्घकाळ एकाच विभागात कार्यरत राहण्याबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. मोहिस शेख यांनी सांगितलं की भ्रष्टाचाराला आळा बसावा, सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि शिरपूरकर जनतेला न्याय मिळावा हा आंदोलनामागील मुख्य उद्देश आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. या घटनेमुळे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असून या आंदोलनाची जिल्हाभर चर्चा होत आहे. प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे नागरिकांचं लक्ष लागले आहे. बोलो. नमस्कार, मी शेख मोहसिन शेख रऊफ, राहणार शिरपूर. शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कथित भोंगाळ कारभाराविरोधात मागील 2 महिन्यापासून पाठपुरावा व तक्रारी करीत असूनही ते कारवाई होत नसल्याने मी आज दिनांक 8 जून 2026 सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या समोर आत्मदहन करण्यासाठी आलो होतो. पण आपले पोलीस प्रशासनाने मला तिथे थांबवले. तेव्हा मी माननीय कलेक्टर मॅडम साहेबांना ते जाग येण्यासाठी मी आवाहन केले आणि त्यांना मागणी केली की मॅडम, मी मागील 2-3 महिन्यापासून कमीत कमी अंदाजे 8 तक्रारी आपल्या कार्यालयात दाखल करूनही कारवाई झाली नसल्याने मला आज आत्मदहनाचा पाऊल उचलला लागणार होता, त्यामुळे मी उचलले. तसेच आपल्याकडून एक विनंती आहे की मॅडम, येत्या काळात 15 दिवसाच्या आत आपण संबंधित अधिकारी व मक्तेदाराविरोधात कठोर चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तसेच 60% वसुली कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित अधिकारी व मक्तेदारांच्या कंत्राट रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे. यासाठी मी शिरपूरकर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुढेही राहणार आहे. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.